आरती रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आजची रेसिपी मी इडली आणि डोसा बनवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। साहित्य घेतलं आहे मी, हे जे आहेत ग्लास ह्या मापाचे, ते मी 4 ग्लास तांदूळ घेतलेले आणि ही वाटी जी आहे त्याप्रमाणे मी उडीद डाळ घेतलेली 2 वाटी, म्हणजे 2 ग्लाससाठी 1 वाटी परफेक्ट आहे उडदाची डाळ। आणि थोडेसे मी मेथी घेतले। आपण हे सर्व 4 ते 5 तास भिजवून ठेवायचे आणि भिजवल्यानंतरनी ते बारीक करून घ्यायचे। चला तर हे स्वच्छ धुवून भिजत घालू आपण। आता हे आपले इडलीचे तांदूळ भिजून झालेत, चांगले भिजलेत बघा। आता आपण ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। बघा मिक्सरमध्ये फिरवून घेतले, एकदम असं बारीक केलेलं, एकदम सॉफ्ट। आता हे सर्व आपण एक असं बारीक करून घ्यायचे आणि एका पातेल्यामध्ये काढून ठेवायचे। हे सर्व आपलं बारीक झाले। आता आपण त्यात हा चमचा आहे तो दही टाकणार आहे आणि थोडासा खायचा सोडा टाकणार आहे। हे बघा, थोडासा खायचा सोडा। हा सोडा खायचा। हे सर्व एकत्र करायचे। एकत्र करून रात्रभर तसंच झाकून ठेवायचे। त्याच्यावर झाकण आणि एक कापड टाकायचं, जेणेकरून गरमी सुटेल आणि ते छानदार उबदार फुगून येईल। हे पीठ खूप छान फुगले। आता आपण इडलीसाठी तयारी करूया आणि एका साईडला चटणीची तयारी करू। मी असा इडलीचा कुकर लावलेला आहे। आता चटणीची तयारी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलेलं। त्यासाठी मी खोबरं घेतलं आहे, 1 नारळ घेतलेला आहे, थोडंसं दही घेतलं आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची, 2-3 पाकळ्या लसणाच्या, चवीपुरतं मीठ, साखर आणि फोडणीसाठी कढीपत्ता आणि मोहरी। तर हे सगळं पहिलं वाटण मी बारीक करून घेणार आहे आणि मग चटणीला फोडणी देऊ। तेल गरम झाले, आपण फोडणीची तयारी करू। फोडणी छान बसली। आता आपण त्याच्यात टाकून घेऊ चटणीमध्ये। चटणी आपली तयार आहे। आता एक फक्त डोसा करायचा राहिला आहे, झाला आपली। पॅन गरम आहे, आपण डोसा करून घेऊया छानपैकी। पातळ असा करायचा, जेणेकरून कुरकुरीत लागेल आणि पूर्णपणे त्याला खरपूसपणा येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे। कशी वाटली माझी इडली डोसा रेसिपी? छान दिसते ना? लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका।